हॅलो फ्रेंड्स, तर मी आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगवडे या गावामध्ये. तर हे माझं गाव आहे, मी तुम्हाला दाखवते बघा. तर हे माझं गाव आहे आणि ही आहे माझी बहीण. ती खूप वर्षांनी गावाला आलेली आहे, तीसुद्धा ब्लॉगर आहे. सो आपण तिला विचारूया तिला कसं वाटतंय ते एवढ्या वर्षांनी ती आलेली आहे. हाय सॅम. हाय. सो तू आता खूप वर्षांनी आलेली आहे गावाला, तर काय वाटतंय तुला, कसं वाटतंय गावाला? मी नॉर्मली येत नाही, पण ॲक्च्युली मुंबईच्या लाईफपेक्षा इथे खूप पीसफुल आहे आणि क्लायमेट पण जे आहे खूप प्लेझंट आहे. मुंबईमध्ये गरमी थंडी चालू असते, तर इथे जरासुद्धा गरमी नाही आहे आणि प्लेझंट क्लायमेट आहे. सो अपार्ट फ्रॉम मुंबईच्या लाईफपेक्षा मी लाईफ 2-3 दिवस तरी एन्जॉय करू शकेन. पण समीधा, आपल्या गावाला नेटवर्क नाही आहे. दॅट्स ट्रू. इथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणून मी आता बघू शकतात लॅपटॉपची बॅग कॅरी केली आहे, जेणेकरून वर्क फ्रॉम होम करता येईल. मी माझ्या काकाकडे चालली आहे, त्याने वायफाय लावला आहे, तो तिथून थोडंसं मला ऑफिसचं जे काय मेन बेसिक काम आहे ते करता येईल. तो एक इथे प्रॉब्लेम आहे. प्लस इट्स काइंड ऑफ रिमोट एरिया, त्याच्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत, ज्या मुंबईला तुम्हाला इझिली अवेलेबल होतात, स्विगी इंस्टावर, तसे इथे काहीच नाही आहे. आणि घरं खूप बघायला गेलं तर मोठी आहेत, काइंड ऑफ बंगला, जे मुंबईमध्ये तुम्हाला करोडो रुपये मिळतात, तर इथे तुम्ही आरामात राहू शकता. तशी मोठी मोठी ऐसपैस घरं आहेत. पण हां, एक मेन प्रॉब्लेम आहे इथे नेटवर्कचा, जे आपल्याला खूप आपल्यासारख्या लोकांना सवय असते की फोन 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 फोन, पण इथे तसं फोन नाही, कोणाचा त्रास नाही, कोणाचे कॉल्स नाही, कोणाला आन्सरेबल नाही. जस्ट तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करू शकतात, ते एक प्लस पॉईंट आहे इथे. आणि नो पॉल्युशन, नथिंग, जस्ट यू अँड युअर स्वतःचे वाईब्स तुम्ही एन्जॉय करू शकता. प्लस इथे आपल्याला जसं मुंबईला अवेलेबल होतं तसं इथे काहीच मिळत नाही. लाईक बघायला गेलं तर दूध म्हणा किंवा अजून काही. इकडची लोक काळी चहा पितात, म्हणजे मी ट्राय नाही केली आहे, पण हां मी बघितलं मेजॉरिटी लोक इथे विचारलं चहा तर तुम्हाला काळी चहा आणून देतात. दूध आणि गाई बैल आहेत, पण इथे लोक प्रेफर करतात काळी चहा. काय वाटतंय तुला गावाला येऊन, कसं वाटतंय? आज माझे 2 दिवस झाले, म्हणजे जत्रा होती, वार्षिक जत्रोत्सव होता, म्हणून मला आई घेऊन आली. पण ठीक आहे, आज दुसरा दिवस आहे. मी आज ॲक्च्युली जाणार होती मुंबईला फॉर सम रिझन, बट तिकीट कन्फर्म नाही झाली, म्हणून मला आज पण राहावं लागतं आहे. बट ठीक आहे, इट्स काइंड ऑफ डिफरंट वाईब. आणि म्हणजे कझन्स आले आहेत, पूर्ण फॅमिली एकत्र आली आहे, आणि मी हे जेन्युअनली कधी असं एन्जॉय नाही करत. पण ठीक आहे, आईच्या म्हणण्यानुसार मी आली आहे, बट लिटरली आय एम एन्जॉईंग दिस. ठीक आहे, मी तुला मध्येच इंटरप्ट करते आहे, पण कदाचित देवीच्या मनात असेल की तू आज इथे थांबावं. राईट. म्हणजे हा सुद्धा एक एक्सपिरियन्स आहे, देवीचा आशीर्वाद तुला मिळालेला आहे. तर काय वाटतंय तुला, कसा आहे अनुभव? सध्या तरी मी माझ्या चोरामध्ये आणि मी एन्जॉय करते जे काय ते, ऑब्विसली विथ माय ऑफिस वर्क. सो ओव्हरऑल तुला एक पीस मिळतो इथे गावाला? शांतता आहे, सगळ्यापासून शांतता आहे. तर तू काय सांगते? 2 दिवससाठी मी इथे येऊन म्हणजे एक शांततेमध्ये राहून एन्जॉय करू शकते. तर तू काय सांगशील लोकांना की तुम्ही कोकणाला? डेफिनेटली कोकणामध्ये कुठे जात असाल, म्हणजे तुम्ही गोवा जातात, इंटरनॅशनल ट्रिप करतात, दॅट इज ओके, पण तुम्ही 1-2-3 दिवसासाठी तुम्ही कोकणात येऊन ह्या सगळ्याचा आनंद घ्या. तर तुम्हाला सुद्धा शांतता मिळेल. थँक्यू. ठीक आहे,